नमस्कार, माझे नाव प्रांजल सचिन जाधव आणि माझे नाव आविष्कार सचिन जाधव. आज आम्ही इथे भारुडाचा कार्यक्रम करणार आहोत. आम्ही त्या भारुडामध्ये संदेश खूप देतो, जसं की झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, असे आम्ही खूप काही त्यातनं संदेश देतो. म्हणून ह्या सगळे लोक व्यसन करतात, ते व्यसन मुक्ती व्हावी म्हणून आम्ही असे भारूड करून त्यांना इथनं संदेश देतो. आम्ही एक छोटासा प्रयत्न करून लोकांना संदेश देतो. आम्ही एक छोटासा प्रयत्न करून लोकांना संदेश देतो, कारण की लोकांची व्यसनं खूप असतात, ती मोडावीत आणि त्यांनी झाडे लावावी, झाडे जगवावी. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, झाडे आपल्याला श्वास देतात. झाडे जर ह्या जगात झाडे नसली तर माणसं जिवंतही राहणार. म्हणून आम्ही असे भारुडामध्ये संदेश देतो. माझे वय आहे 9 वर्ष आणि माझे वय 10 वर्ष. आम्ही एकदा 2020 मध्ये मी असाच एकदा बसल्या बसल्या पोवाडा पाठ केलता, तर तो माझ्या मम्मीने मला शिवाजी चौकामध्ये म्हणायला लावला. तर नंतर तो आमचा खूप छान झाला पोवाडा. तर माझ्या मम्मी पप्पाला वाटले की यांना अजून प्रोत्साहन द्यावे, म्हणून आता आम्ही 1 वर्ष झाला आम्ही भारूड पण करत आहे. पप्पांनी आम्हाला भारूड पण करायचे प्रोत्साहन दिले, म्हणून आम्ही आता 1 वर्षापासून आमच्या खूप आवडीने भारूड करतो. आमचे गुरु मकरंद चव्हाण यांनी पण आम्हाला भारुडाचे खूप प्रोत्साहन दिले, म्हणून आम्ही असे आज एवढे मोठे आहोत. आम्ही जेव्हा तो पहिला पोवाडा केला होता, तेव्हा आम्हाला स्टेज डेअरिंग आली होती. तेव्हाच हे आमचे मम्मी पप्पा म्हणाले की तुम्हाला खूप स्टेज डेअरिंग आहे, तुम्हाला भारूड कला शिकायच्यात का? तर आम्ही दोघं हा म्हणलो, कारण की आम्हाला हे आवडतं पहिल्यापासूनच. म्हणून आता आम्ही आमच्या आवडीने स्वतः भारूड आणि पोवाडा बोलतो. आता आमचे 2 पोवाडे आणि 2 भारूड पाठ आहेत. मी पोवाड्याचे एक कडवं बोलू शकतो. धन्य धन्य बाजी प्रभुवीर, हे धन्य धन्य बाजी प्रभुवीर, रणभुरधर शुभ पाकर, कसा तो दगदगता, कसा तो दगदगता, कसा तो दगदगता. दिवस असो वासो वंदार, रात मैदान लढे झुंजार, जी 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 रात मैदान लढे झुंजार, जी 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 जी. नमस्कार, माझे नाव प्रांजल सचिन जाधव आणि माझे नाव आविष्कार सचिन जाधव. आम्ही आज त्या भारुडाचा कार्यक्रम सादर करणार आहे, तर चला सुरुवात करूया. एक गणाला वंदन करून आम्ही 12 गाव फिरू, चला चला भारुड झालंय सुरू, चला चला भारुड झालंय सुरू, चला चला भारुड झालंय सुरू. तुम्हाला काय सांगू, माझं नाव रोज गविदास पिण्यातो, काठी मला का बेला मला का जे भेटत तरी मला सट्टा मागत, पण आज ते घरीच राहिलो. अगं रडू नको, शांत हो. अहो मागच तर काकीची गवी जाऊन भांडतोय ना, म्हणून मी तिथं जाऊन आले. ते शेजारची गट्टा पण बघून आले, तरी नाही भेटलं. अगं तिथे चौकात बसलो असलं. अहो मागच मी अख्खी गट्टा शोधली, अख्खं गाव बंद घातलं, माऊलीच्या घरी पण जाऊन आले, तरीही नाही भेटलं. अगं तिथे नसलं तर त्याच्या मित्रमंडळीवर फिरत असू.
अहो मागास ते 2 पैसे कमवतो म्हणून तर माझं घर चालते हो. तेव्हा कमी नाही आलं मी काय करू? अगं मी तुला किती वेळा सांगू येईल त्यो. अहो मागास ते घरी नाही आलं माझ्या लेकरांकडे कोण बघायचं? हे बघ बायकांनी लेकरा बाळांकडे बघून गप्प बसावं. अहो मागास मी लेकरांकडे बघून गप्प बसती पण अजून कसं नाही आलो त्यो? अगं मी तुला किती वेळा सांगू येईल त्यो. अहो मागास मी संसारला लय कटाई असं वाटतंय माझ्या जीवाचं काहीतरी करू ठेवा. मला तुम्ही मी काय म्हणते काय? अहो मला त्यातला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला त्यातला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, तिला त्यातला नको ग बाई, तिला नवरा नको ग बाई, तिला त्यातला नको ग बाई, तिला नवरा नको ग बाई. मोडकंच घर तुटकंच छप्पर गव्हाला गप्प नाही मला त्यातला नको ग बाई, मला त्यातला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, हिला त्यातला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला त्यातला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. मला त्यातला नको ग बाई, मला त्यातला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, हिला त्यातला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला त्यातला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. अहो महाराज मी ना जोंधळ्याची भाकरीचं पीठ घेतलं, बांगड्या सारं मागं सारल्या, जोंधळ्याच्या पिठात पाणी ओतलं, पटापटा मळून घेतलं, तवा घेतला, त्याच्यात जोंधळ्याच्या भाकरी थापल्या आणि पटापटा टाकून दिल्या, कढई घेतली, त्यात आंबाड्याची भाजी टाकली. आता मला म्हणली भाजी तेल टाकावं, मग ते काय का तेलच नाही? अहो महाराज मी माझ्या नावाला विचारलं, अहो तुम्हाला काय 100 रुपये दिले ना तेल आणायला, आला का मूत पिऊन? अहो महाराज मूत म्हणजे दारू पिऊन आला का विचारलं त्याला. आणि अहो महाराज पण आता त्यात माझे पैसे घालवले, आता मी माझ्या लेकरांना काय खाऊ घालू? तुझं पण काहीतरी चुकलं असेल. अहो महाराज माझं कसं काय चुकलं असेल? तू म्हणली तो दारू पितो आणि तू त्याला वेलना असं काठी असं मारतो. हो. आणि तू म्हणली होती तेव्हा 4 पैसे कमवून आणतो, तेव्हा 4 पैसे कमवून आणतो म्हणजे तेव्हा काहीतरी काम करत असेल. हा महाराज. मग तू त्याला असं सांगितलं दारू वाईट असते, दारूने लिव्हर खराब होतो, तंबाखूने कॅन्सर होतो, असं कितीतरी दिवस सांगितलं तो ऐकून नाही. हो महाराज बरोबर आहे. तुझी लेकरं शाळेत जातात, तुझ्याकडे नवं घरी आहे. हा महाराज किती गोड बोलता तुम्ही, बरोबर आहे तुमचं. अहो आता मंडळी आताच महाराजांनी सांगितलं दारूने लिव्हर खराब होतो आणि तंबाखूने कॅन्सर होतो, म्हणून मंडळी काय म्हणतो व्यसन मुक्ती करा. आता तर तुम्ही इथे देवळात आले तर तुम्ही तर तुमचं तर व्यसन मुक्तीच असेल, पण बाकीचे अजून लोक व्यसन करतात, त्यांना व्यसनापासून मुक्ती मिळाली पाहिजे, म्हणून मंडळी आम्ही सांगतो व्यसन मुक्ती करा, व्यसन सोडून द्या. मंडळी म्हणजे कसं नवरा बायको एका गाडीचे 2 चाक असतात ना, एक चाक पुढे गेला तर दुसऱ्याला मागं चालावं लागतं आणि कोणतं तरी एक चाक हल्लं गाडी खात्या, बरोबर का? मग आम्ही काय म्हणतो, एका जना